आंदेगाव येथील स्मशानभूमी व कब्रिस्तानचा विषय ऐरणीवर अत्यंतविधीस आलेले गावकरी संतप्त। नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मोजे आंदेगाव या ठिकाणी 1992 साली येथील शेतकऱ्याने 4 एकर जमीन ही गावातली स्मशानभूमी व कब्रिस्तानासाठी दान दिली होती, परंतु सदरील जमिनीवर बेकायदा अतिक्रमण करून जमीन कसण्याचे काम सुरू असल्याने गावकऱ्यांना नाल्याच्या काठी एका शेतकऱ्याच्या स्वतःच्या मालकीची हक्काच्या जागेमध्ये नाविलाजाने अत्यंतविधी करावी लागत आहे। याबाबत गावकऱ्यांनी 30 वर्षापासून प्रशासकीय पातळीवरचा लढा देऊन सुद्धा आपल्या हक्काची स्मशानभूमी मिळत नसल्याची संतप्त भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली व आज दिनांक 14 डिसेंबर रोजी स्मशानभूमीसाठी जमीन दान देणाऱ्या व्यक्तीच्याच मुलांच्या अंतिमविधीसाठी जागा मिळत नसल्याने गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत हिमायतनगर भूमी अभिलेख प्रशासनाचा तीव्र शब्दात जाहीर निषेध केला आहे। आंदेगाव नगरीमध्ये आज अंत्यविधीसाठी आलेले आहात, इथली काय दैना आहे गावकऱ्यांची अंत्यविधीच्या बाबतीमध्ये, काय सांगाल याबाबत? याबाबत म्हणजे कसं, या गावामध्ये आल्याच्या नंतर मला तर असं वाटते एवढ्या लोकांना आमोर उपोषण वगैरे करून जागा मिळत नाही, लई अवघड वाटते। कशामुळे की एवढे लोक, आता तुम्ही पहिल्यानं आमोर उपोषण केलेलं आहे यांनी, पहिली तर गोष्ट तुम्ही टेंट सोडायचं नव्हता। यानंतर मी मुन्ना भाऊ शिंदे बोलतो, स्वराज्य पक्ष हिमायतनगरच्या वतीने येणाऱ्या काळामध्ये मी या प्रकारांमध्ये हात घातलं, कारण की हिमायतनगर तालुक्याला संपूर्णच लोकांना माहिती आहे, मी एक वेळेस हात घातलं नंतर मी काढणार नाही। तर आपण काय भूमिका घेणार आहात? आता यांच्यासोबत मी पण आमोर उपोषणला बसू असा इशारा देऊ। शासनाने नोंद न घेतल्यास आपण तीव्र आंदोलनाचा इशारा देऊ इच्छिता का? बिलकुल देऊ, बिलकुल रस्ता जाम करू, काय रस्ता जाम करू, कोणते बी गुन्हे दाखल होऊ द्या। एवढे गावखरीचे लोक गावातले आपल्यासोबत असताना मग पाठीमागे काय? या गावकऱ्यांची भूमी अभिलेख विभागाच्या वतीनं प्रचंड हेळसांड झाल्याचं समजतंय, ते भावना व्यक्त करतायत। या प्रशासनाच्या भूमिकेबाबत सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपल्याला काय वाटतं, कसं पाहता आपण याकडे? काय आता दुर्दशा, अशी एवढी दुर्दशा झालेली आहे एवढ्या लोकांची, आणि मला वाटते हे संपूर्ण लोक मूग घेऊन गप्प। आज आंदेगावामध्ये आपण शंकरराव बापूराव भुसावळे यांच्या अंत्यविधीसाठी इथं एकत्रित आलो आणि इथं स्मशानभूमीचा प्रश्न हा बरेच वर्षापासून चालू आहे। आमच्या पिढीनं पिढी या गोष्टीसाठी प्रशासनाकडं प्रत्येक याच्यामध्ये पाठपुरावा करून सुद्धा इथं कुठल्याही प्रकारची स्मशानभूमी आजपर्यंत झालेली नाही आहे। 2-3 वेळेस आलेले आहेत प्रशासनाचे लोक, त्यांनी बरंच काही केलं पण कुठंच काही अजून निर्णय नाही लागला। आज आमच्यापैकी जे आंदोलनापैकी जे एक मुख्य व्यक्ती होते, ज्यांच्या वडिलांनी हे जमीन दान दिली होती, शंकरराव भुसावळे, आज ते मयत झाले। त्यांची आखरी इच्छा होती, त्यांनी प्रशासनासमोर बरेच वेळेस म्हणलं होते की बाबा आमच्या वडिलांनी जमीन देऊन सुद्धा त्यांना नाल्याकाठी जाळण्यात आलं, त्यांच्या आईला नाल्याकाठी जाळण्यात आलं। कमीत कमी माझी तब्येत नाही बरोबर, मी मरायच्या पहिलं मला स्मशानभूमी द्या, कारण की माझ्या हक्काच्या ह्याच्यामध्ये मी कमीत कमी आखरीचं शेवट माझं तिथं झालं पाहिजे, अशी त्यांची इच्छा होती, शेवटची इच्छा होती। आणि तरी पण प्रशासनाने या गोष्टीकडे कुठं लक्ष दिलं नाही। आज हे आंदेगाववाल्यांसाठी खूप मोठी शोकांतिका आहे की त्याच माणसाला आज नाल्याच्या कडेला जाळण्यात येत आहे। बघून घ्या तुम्ही, हागंदरी आहे नाल्याच्या कडेला। आणि जर प्रशासन या गोष्टीचा जर असा विचार करत असेल की बा मुख्य व्यक्ती आंदोलनामध्ये होता, आज गेला, इथं कुठेतरी हे शांत होईल, नाही आहे, हे चुकीची गोष्ट आहे। आज हा व्यक्ती जरी गेला तरी आज पूर्ण गाव तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीमध्ये आहे। या गोष्टीची दक्षता प्रशासनाने घ्यावी, या गोष्टीसाठी मी प्रशासनाचा जाहीर निषेध करतो। आपली पुढे काय भूमिका राहणार आहे? बिलकुल पुढील आजपर्यंत जी भूमिका चालत आली, आम्ही उपोषण केले, आंदोलन केले, आता इथून पुढे जे करणार आहोत आम्ही ते तीव्र प्रकारचं आंदोलन करणार आहोत। या गोष्टीसाठी जर आम्हाला प्रशासन, पोलीस प्रशासन अटक करणार किंवा काही गुन्हे आमच्यावर दाखल करणार आहेत, त्या गोष्टीसाठी आम्ही बिलकुल तत्पर आहोत, तयार आहोत, बिलकुल आता इथून पुढे जास्त होणार आहे। आमचे अंकल बापूराव भुसावळे यांनी जमीन दान दिली, त्यावेळेस त्यांच्याकडे 200-250 एकर जमीन होती, गाववाल्याच्या कामी यावं म्हणून त्यांनी जमीन दिली। आज ते भूमी स्वतः झालेली आहेत,
आणि ते मरून पण 20-25 वर्ष अंदाजे जास्त झाले. आज आम्ही जन्म नाही झाला होता त्यावेळेस दान दिले, पण आज आमच्या दादाची इच्छा होती की आमच्या वडिलांना दान दिलेल्या जाग्यामध्ये आम्हाला पुरा आम्ही भूमीन झालेला आहो, आम्हाला पुराला एक गुंठा पण जागा शिल्लक नाही आहे. तर आमच्या जागेत आम्हाला पुरा म्हणजे आज त्याची शेवटची इच्छा पूर्ण झाली नाही. तर आम्हाला जर शासनानं जर न्याय जर नाही दिला तर आम्ही आहे ना घर कुटुंब सगळे तहसीलला जाऊन 26 जानेवारीला हे आम्ही असं आमर उपोषण ठेवल. तर या दुनियात जर आम्हाला छोटंसं एवढं दान देऊन आम्ही जर आम्हाला आमची इच्छा पूर्ण नाही झाली तर याच्या बाद कोणालाही न्याय मिळणार नाही. आज माहीत झाले हे लेटर दिलेलं आहे बघा कलेक्टर ऑफिसला. आज माहीत झालेला माणूस आज मयत झालेले आमचे दादा शंकर दादा बापूराव भुसावळे आंदेगाव नगरीतून 26 जानेवारीला आमरण उपोषण करून आज त्यांचा बेवारस मृतदेह इकडं आगंदरीमध्ये जाळा लागला आम्हाला रस्त्याच्या कडेला. आम्ही स्वतः दान देऊन जर आम्हाला जर आमच्या जागेत पुरायचा न्याय देत नसतं शासन तर आम्ही शासनावर रडतो. कुणाला जबाबदार? कोण जबाबदार आहे आमचा? आम्हाला कोणीही वाली नाही, आमदार नाही, खासदार नाही, कोणीच नाही. सगळे लोक लबाड लुचाड आहेत सगळे आणि त्याच्यात पैशाच्या लोभी सगळे लोक आहेत. सगळेजण आम्हाला आमचं देऊन जर आम्हाला तिथं पुराय जागा भेटत नसेल तर आम्ही काय करणार त्याला? आम्हाला न्याय द्यावा अशी शासनाकडे बार विनंती. हिंदू स्मशानभूमी असो मारुती संभाजी निळकंठे पोलीस पाटील आंदेगाव 2001 पासून आम्ही या स्मशानभूमीची जागा उपलब्ध नसल्यामुळं शासनाकडे वारंवार अर्जबाजारी केली. तर शासनानं आम्हाला बऱ्याचशा वेळेस असल कोटं काढून देऊ 7-12 प्रमाणे आम्हाला जमीन दफनभूमी कुठेही उपलब्ध नाही. तरी आम्हाला पोलीस पाटील या नात्यानं आम्हाला त्रास होते, शासनाला त्रास होते म्हणून आम्ही वारंवार अर्जबाजारी करूनसुद्धा मग शासनानं त्यामध्ये आम्ही शासनाला विनंती केली की आम्हाला जर गावामध्ये अचानक वेळेला सांगून मृत्यू होत नाही माणसाचा त्यावेळेस आम्ही काय करावं काय नाही म्हणून आमच्या गावातल्या एका शेतकऱ्याला विचारलं. शासन आले, गिरदावर मंडळ अधिकारी, तलाठी, नायब तहसीलदार, पोलीस पाटील आम्ही सर्वजण हजर होतो. तलाठी ते आणि गावातील एक शेतकरी पोशेट्टी कटकमाळ त्याला ते बोलावून घेऊन आमची मार्ग काढून आमची समस्या तेवढ्यापुरती मिटवली. पण कायमस्वरूपी स्मशानभूमी 7-12 प्रमाण कुठेही उपलब्ध नाही. हे आमचा मार्ग काढून आज आम्ही त्या 20 गुंठे जे त्यानं दिली कटकमाळ पोशेट्टी तर त्याच्यातच आम्ही दफन करतो. आजपर्यंत वारंवार आमच्या गावकरी मंडळी तक्रार करत आहेत तरी पण त्याचा निष्कर्ष काय आतापर्यंत निघालेला नाही. आपण सुद्धा या नगरीचे सरपंच होतात, आपण सुद्धा याचा पाठपुरावा केलेला आहे आणि आपल्यावरती सुद्धा पोलीस केसेस झालेल्या आहेत असं समजतंय. काय प्रतिक्रिया? म्हणजे आम्ही 4-5 लोक होतो आणि स्मशानभूमीसाठी गावाच्या गिरदावर सोबत घेऊन बैठक घेतली गावाची आणि त्यामुळं आम्ही इथं स्मशानभूमी आम्हाला द्या म्हणून त्याच्याशी वाद करत बसलो. मग ते दुसऱ्या त्या शेतकऱ्याला एक व्यक्ती मिळून काही आता हे अधिकारी म्हणा मूग गिळून चूप बसले समजा म्हणजे काम होऊ देण्याची त्याला पुढे लोटत. मग आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये गेलो होतो तारीख पेशा केल्या. पण खरंच आज लोकशाही आहे की नाही ही जर स्मशानभूमीचा मग रस्त्याचा प्रश्न असो ह्याचे दुःख खरंच लोकशाही आहे आपण म्हणतो. मग लोकशाही असलं लोकाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून हे स्मशानभूमीचं काम शासनानं लवकर करून द्यावं. नसतं आम्ही गाव रस्त्यावर उतरायला बी तयार आहोत सगळे म्हणून. येणाऱ्या 26 जानेवारीला लोकशाही मार्गाचा अवलंब करून आपली पुढील काय करणार इच्छिता? आम्ही बेमुद्दत उपोषण सर्व गेल्यावर आम्हाला बसले आहेत. उद्या देतो 8 दिवसाला देतो आश्वासन दिल्यामुळे आम्ही थांबलो लोक सगळे गाव. आमची मर्यादा संपली आता आणि आता ओर झालेलं उपोषणाला बसणार. आम्ही अगोदर एकदा उपोषण केलं, वारंवार मागण्या केल्या. जिल्हाधिकारी साहेबाच्या दालनामध्ये कमीत कमी 20-25 फेऱ्या झाल्या. तहसीलमध्ये तर 2 वर्ष झाली, सांगूच नका इतक्या फेऱ्या झाल्या. उपोषण करून आम्हाला त्यांनी आश्वासित केलं. आश्वासन देऊन सुद्धा त्याच्यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही आणि कुठलीही आम्हाला जी मोजणी केली त्या मोजणीमध्ये काय सिद्ध केलं ते आजपर्यंत दाखवायला तयार नाहीत. त्यांच्याच ऑफिसमध्ये त्यांनाच गट्टा सापडला झाला. आम्ही इतके दिवस अर्ज केलं तर ते नंतर आम्हाला स्मशानभूमी दाखवतील कशी? तर आम्ही 26 जानेवारीपर्यंत त्यांचा लास्ट टाईम असेल वाट बघेल, नाहीतर 26 जानेवारीच्या नंतर पूर्ण गाव मिळून
आमरण उपोषण करल. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आंदेगाववासी उपोषणापासून हटणार नाही. लोकशाही मार्गाचा अवलंब करून आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही उपोषणाचा टेंट सोडणार नाही. सरपंच साहेब, स्मशानभूमी आणि कब्रिस्तानसारख्या पवित्र जागेवर अतिक्रमण होणे हे कुठेतरी समाजासाठी लाजीरवाणी आहे असं वाटत नाही का? लाजीरवाणी वाटायचा प्रश्नच नाही. शासनाला लाजीरवाणी वाटावं. कब्रस्तान जिवंत आहे, हिंदू कब्रस्तान जिवंत असून हिंदू कब्रस्तानवर हे करतात अतिक्रमण. शासनाला लाज वाटावं. वारंवार फीस भरून सुद्धा काढून देत नाही. आणि सगळा लबाड आदेश सर्व कलेक्टरचे सर्व गोष्टी असून भूमी अभिलेखवाला नाही का निवड चिवत्यामध्ये आम्हाला कळायला. मापणी करतो एक सुद्धा दिला अहवाल काय दिला ते काय देऊ करून राहिलं. आणि तहसीलदार मॅडमनं काल परवाना का मी त्याच्यावर बोललो तर तहसीलदार मॅडम नाही सुनावणी असते का कुठं? स्मशानभूमीचे जिवंत असता पण इथे तू सुनावी नाही. चल पुढच्या लोनाला हे शासनाची कामं होतं का? हां, शासन आणि तहसीलदार मॅडम आणि कलेक्टर साहेबांनी स्वतः विचाराबांना का काढली नाही, काढून देणं आले म्हणून हे प्रश्न काय विचारले नाही. नुसतं आदेश द्यायचं आणि आदेशाचं पालन करावं. त्याच्यात कुठं धागेदोरे असतील ना यायला. तातडीचा कायदा ना तातडीच्या स्मशानभूमीच्या शासनानं सांगितलं जिथं गाव नसेल तिथं काढून देणं आहे ना. नाही निघालं तर आम्ही लोकशाही मार्गाचा अवलंब करणार आहोत. सर, मरणानंतरही माणसाला जर 2 गज जमीन मिळत नसेल तर हे प्रशासन समाजाला कोणत्या वाटेवरती घेऊन जाते असं तुम्हाला वाटतं? तुम्हीच विचार करा, शासनानेच विचार करा. ते शासनही मरणार राहतं ना मानव मरणार हा. नेमकी ज्याचं अन्न असून त्याला खाया नाही ते विचार करावा थोडकं. शासनाचं चुकायलं की बा आमच्या गाववाल्याचं चुकायलं का गाववाले मूर्ख आहेत याचं तरी शासनाने निष्पन्न करावं. त्यांना शासनाने घेऊन देऊ. हां, नसता गाववाल्याने शासनाने एवढं म्हणा की बा तुमची काढून देणं होत नाही आम्ही तुम्हाला दुसरी घेऊन देतो म्हणून. हे तरी स्वतःचं असून स्वतःला नाही म्हणजे किती शोकांतिदा. सर, नेमकं 1992 साली किती एकर जमीन स्मशानभूमीसाठी आणि कब्रिस्तानसाठी दान देण्यात आली होती? 4.5 एकर जमीन होती. तर त्या जमिनीची 1992 पासून आजपर्यंत या जमिनीची नोंद, संरक्षण व सीमांकन का झाले नाही? तेच आता तुम्ही शासनालाच विचारा नेमकी बाबा आम्ही काय आमचं कुठं आम्ही चुकलं काय वारंवार चुकलं. पाठिंबा करावला. आम्ही वारंवार सातबार आहे. पाठवा. आम्ही कुठं 3 काय वेळेस मोजणी भरली. 3 फीस वेळेस भरली. मोजणीमध्ये आम्हाला ग्रामपंचायत देण्यात आला. सर्व गोष्टी काय दिलो 26 जानेवारी 2025 ला उपोषण तर केलं. केलं. स्मशानभूमीची जमीन कसणे आणि स्वतःच्या फायद्यासाठी वापरणे हे योग्य आहे का असं तुम्हाला वाटतं का? नाही, हे कायदेशीर गुन्हा आहे आणि याच्या एवढं महापाप कोणतं नाही. त्या शासनानं आतापर्यंत त्या अतिक्रमण अर्ज सुद्धा केला शासनाने. त्या अतिक्रमणवाल्यावर सुद्धा एक सुद्धा नोटीस सुद्धा काढली नाही, त्याच्यावर केस सुद्धा काढली नाही, विचारणा सुद्धा केली नाही. विचारणा सुद्धा केली नाही. शासन काय करायला तरी कळणं आलं आम्हाला गावाला. आमचं गाव कुठं आहेच की नाही लिस्ट. आपल्या प्रमुख मागण्या काय आहेत? आमची प्रमुख मागणी आम्हाला स्मशानभूमी द्या एवढीच इच्छा. बाकी हात जोडून विनंती. आम्हाला न्याय. नमस्कार, युवा राज्य न्यूज लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत हिमायतनगर तालुक्यातील आंदेगाव या गावामध्ये. आंदेगाव गावामध्ये 1992 साली स्मशानभूमी आणि कब्रिस्तानसाठी दिलेल्या जागेचा जो प्रश्न आहे आजपर्यंत अद्याप मार्गी लागलेला नाही. तर आपल्यासोबत बोलण्यासाठी आंदेगाव नगरीतील काही नागरिक आपल्यासोबत आहेत. दादा, स्वागत आहे तुमचं युवा राज्य न्यूज लाईव्हमध्ये. 1992 साली स्मशानभूमीसाठी व कब्रिस्तानसाठी दान दिलेल्या जमिनीवर आज रोजीपर्यंत अतिक्रमण झालेले आहे. हे ऐकून तुम्हाला काय वाटतं? 1992 साली कैलासवासी बापूराव भुसावळे यांनी गावाकडं त्यांच्याकडे त्यावेळेस जरा मुबलक प्रमाणात जमिनीच होती. त्यामुळे त्यांनी गावाच्या शेजारी म्हणून एक स्मशानभूमीसाठी 1 हेक्टर 20 आर हिंदू स्मशानभूमी आणि 30 आर ही मुस्लिम कब्रिस्तानसाठी जमीन दान स्वरूपात दिली त्यांनी त्या काळामध्ये. परंतु हे आजूबाजूचा परिसर त्या काळामध्ये हे पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे आणि हे पवण्याच्या तलावाचा पाण्याचा ओघ जास्त असल्यामुळे ही जमीन त्यावेळेस वापरात नव्हती. त्यामुळे पूर्ण पडीत असायची जमीन. त्यामुळे त्याचा तेव्हा कधी वापर झाला नाही. पण कालांतरानं ह्या पवण्याच्या तलावाची साठवण कमी झाली आणि त्यानंतर प्रत्येकजण जमीन कसण्यासाठी ताब्यात आली जमीन. मग आता जे त्या गटामधले शेतकरी असो का गटाच्या आजूबाजूचे शेतकरी असो, ज्याला जितकी जमली त्यानं तितकी जमीन हडप केली. तर आज घडीला आमच्याकडे एकही गुंठा शिल्लक नाही, जे की त्या 3 एकर आणि ते 1.5 एकर ह्याच्यापैकी 1 गुंठा जमीनसुद्धा शिल्लक नाही. आज 2300 लोकसंख्या वस्ती असलेल्या आंदेगाववर इतकी शोकांतिका आहे की आज आम्हाला आमचे मृतदेह जाळण्यासाठी किंवा ते अंत्यविधी करण्यासाठी जागा शिल्लक नाही. आम्ही आज जे करतोय का नाल्याच्या ठिकाणी नाल्याच्या कडेला
की ती जागा लोकांच्या मालकीची आहे आणि कोर्टाच्या निर्णयानुसार त्यांच्या मालकीने कंपाऊंड मारून घेण्याची त्यांच्याकडे परवानगी सुद्धा आहे. तरीसुद्धा ते एक माणुसकीच्या नात्याने आणि नाल्याच्या कडेला काही पिकत नाही या उद्देशाने फक्त 10 बाय 10 जागेमध्ये गेल्या 40 वर्षापासून आम्हाला हे अंत्यविधी करण्याची परवानगी देतात. आज या घडीला माझ्या माहितीप्रमाणे तर कमीत कमी 200-250 लोक त्याच 10 बाय 10 जागेत पुरणे, त्याच 10 बाय 10 जागेत उकरणे, जाळणे. बरं दादा, ज्या व्यक्तीने गावासाठी स्मशानभूमीसाठी कब्रिस्तानसाठी जमीन दान दिली त्याच्याच परिवारातील व्यक्तीला अंत्यविधीसाठी जागा न मिळणे हे कितपत वेदनादायी आहे? नाही, खूप खूप शोकांती आहे. आज जर आपला भारत देश हा जर 21व्या डिजिटल क्रांतीमध्ये जात असेल, 2G 3G 5G पर्यंत मंगळापर्यंत चाललो, पण आज एवढी दयनीय अवस्था आहे ग्रामीण भागातली, तालुक्यालगतचं गाव, जवळचं गाव आणि अति जास्त लोकसंख्येचं गाव, त्या गावाला जर मरण्यासाठी जागा मिळत नसेल तर ह्यापेक्षा काय मोठी शोकांतिका. त्या दान ज्यांनी जागा दिली त्यांना सुद्धा बेवारस जागेत जाळावं लागलं, त्यांच्या पत्नीला सुद्धा बेवारस जागेत जाळावं लागलं आणि आज त्यांचा मुलगा 4 वर्षापासून स्मशानभूमी काढण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक साहेब, भूमी अभिलेख कार्यालय आणि माननीय तहसीलदार मॅडम यांच्या पुढी यांचे 12 आदेश, तहसीलदार मॅडमचे 7 आदेश आणि मंडळ अधिकाऱ्यांचे आदेश, तलाठी साहेबांचे सर्वे, हे सर्व काही अवेलेबल असताना भूमी अभिलेख मोजणीसाठी येऊन कुठंतरी कोणातरी दबावामुळं आणि गेल्या 26 जानेवारीला 2025ला उपोषणाला बसून सुद्धा अर्धवट मोजणी करून कुठलंही निकाली न काढता, आमच्या गावची फीस भरून घेऊन कुठलेही निकाल न काढता आम्हाला फक्त भोपळा देण्यात आलेला आहे. यामागे कुठल्या राजकीय नेत्याचा वरदहस्त आहे, कोणाचं दबाव आहे हे आम्हाला अद्यापपर्यंत कळलेलं नाही. आम्ही आजपर्यंत पाठपुरावा करतो पण आम्हाला पुढच्या तारखेच विचारल्या जातात. तुमची जमीनच कोणीकडे आहे ते सांगितलं जाते, तुम्ही पोट खराबमध्येच हा सांगितलं जाते. मग ते आहे ते एकदा आम्हाला सिद्ध करून दाखवावं प्रशासनानं. नसेल आमच्या सातबारावर जर खरीच नसेल जमीन, या गटामध्ये जर नसेल तर आम्हाला एक कृपया करून उडवून देण्यात यावी. आम्ही शासनाकडून गाववाल्यातर्फे हात जोडून पाया पडून एक निवेदन देऊन विनंती करून दुसरी स्मशानभूमी मागणी करू. दादा, आपण इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींकडे काही मागणी केली नाही का या संदर्भात? स्थानिक लोकप्रतिनिधीकडे मागणी करण्यात आम्ही रीतसर कायदेशीर मार्गाने गेलो. आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबाकडे गेलो, त्यांनी आम्हाला पॉझिटिव्हली दाखवलं, त्यांनी 12 आदेश दिलेत आणि परत आम्ही माननीय तहसीलदार मॅडमकडे गेलो, त्यांनी तात्काळ आदेश काढलेत भूमी अभिलेखला. पण इथं फक्त पाणी मुरायलं भूमी अभिलेखमध्ये, का चिरीमिरी घेऊन मुरायलं, का कोणाच्या दबावामुळं मुरायलं, का कोणा स्थानिक राजकारण्यामुळं मुरायलं, का कोणा सत्ताधाऱ्यामुळं मुरायलं हे आम्हाला कळणं झालं. याच्यात फक्त पूर्णपणे दोषी जर म्हणलं तर भूमी अभिलेख आहे. भूमी अभिलेख हा पूर्ण गट मोजून कोण अतिक्रमित आहेत हे दाखवण्यासाठी अद्यापपर्यंत तयार नाही. या प्रकरणामध्ये ग्रामपंचायत व प्रशासनाची जबाबदारी काय असं तुम्हाला वाटतं? ग्रामपंचायत आणि प्रशासन स्वतः मिळून लढायलो आम्ही. आमचीच ग्रामपंचायत, आम्हीच सरपंच, आम्हीच प्रशासन आणि अख्खं गाव आम्ही स्वतः मिळून आमच्या ग्रामपंचायतच्या लेटर हेडवर कलेक्टर ऑफिसपर्यंत आम्ही फिरलो ग्रामपंचायत मार्फत, तरी आम्हाला न्याय मिळणार झाला. ग्रामपंचायत अख्खा गाव मिळून लढायला तरी न्याय मिळणार झाला. कोणा वैयक्तिक लोकांना न्याय कसा मिळत? आपली अडवणूक फक्त आणि फक्त भूमी अभिलेख कार्यालयामार्फतच अडवणूक व्हायली आणि आम्हाला वरचेवर तारीख सुनावणी ठेवू, गटातल्याला बोलू, 7-12वाल्यांना बोलू, हे करू ते करू, फक्त असेच आश्वासन खोटे आश्वासन द्यायले, पुढे ढकलायले आणि मोजणी निकाली. एकतर असा पराक्रम केला, एकेकाळी आम्ही 14,000 रुपये मोजणी फी भरली. अति तात्काळ मोजणी आली, आम्ही खुद्द गाववाले त्यांच्यासोबत मोजायला होतो, मोजणी केले, तिथं ऑफिसला गेले आणि 15 दिवसानंतर त्यांना विचारणा केली की सर म्हणलं केलेल्या मोजणीमध्ये काय निष्पन्न केलं? तर त्यांनी काय निष्पन्न करून दाखवलं की आम्ही सदर ठिकाणी मोजणीला गेलो असता तिथले सरपंच, तिथले स्थानिक नागरिक, तिथले ग्रामविकास अधिकारी आणि तिथले ते तलाठी हे जाय मोक्यावर हजर नाही झाले, त्यामुळं आम्ही हे मोजणी प्रकरण निकाली काढलं. आता आम्हाला सांगा आमच्याकडे एवढा पैसा जास्त झाला का? 14,000 भरून जिल्हाधिकारी साहेबाचे 12 आदेश काढून आणून त्यांना मोजणीसाठी प्रवृत्त करून गावात आणून त्यांना झेंडे धरू लागून, चुना धरू लागून एवढं करून मोजणी करून सुद्धा जर एका कागदावर त्याने निकाली काढत असतील तर याच्यावर तुम्ही समजू शकता की याच्यावर कोणाचं तरी
याबाबत आपण त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली नाही का? वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. वरिष्ठ अधिकारी परत आदेश काढलेत त्यांना, मग ते परत टाळाटाळ करायले आणि परत फीस भरा म्हणाले. मला सांगा, एकाच गोष्टीसाठी वारंवार किती वेळेस फीस भरणार? नांदेडला भूमी अभिलेखला गेलते ना. नांदेडच्या जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक मॅडमकडे गेलो, त्यांनी आदेश काढला. त्यांचे पण आदेश आहेत, तुम्हाला लागले परत देतो. तहसीलदार मॅडमचे 7 आदेश आहेत, आधी तात्काळ, तातडीच्या आणि महत्त्वाच्या, त्याला सुद्धा जुमाना झालं भूमी अभिलेख. आता आपली नेमकी मागणी काय? आमची मागणी नेमकी ही आहे की आज जी आमच्या सातबाऱ्यावर आमच्या हक्काची जी जमीन आहे 1992 पासून अतिक्रमित, ती जमीन आम्हाला काढून देण्यात यावी आणि तिथं आम्हाला स्मशानभूमी उपलब्ध करून देण्यात यावी. त्या जमिनीसाठी रस्त्याची सुद्धा मंडळ अधिकाऱ्याचा पंचनामा आहे आणि त्या जमिनीपर्यंत सिमेंट रोड पण गेलेला आहे आणि त्या जमिनीवर अतिक्रमण धारकाच्या नावाची यादी सुद्धा आहे. त्यांनी जी 2-2.5 हेक्टर मोजलं, हा पूर्ण गड 7 हेक्टर 86 आरचा आहे, पण त्यांनी फक्त 2 ते 2.5 हेक्टर मोजलं. त्यामध्ये 5 अतिक्रमण धारक मला आढळले. एकंदर 74 आर जमीन हे अतिक्रमित नावासहित मला आढळली. तर माझं म्हणणं आहे 7 हेक्टर 86 आर मोजल्यानंतर तशी किती निघतात ते त्यांनीच विचार करावा. मी तर सांगू शकतो 20-25 निघतात. धन्यवाद. तर गावाला स्मशानभूमी पण मिळते, क्रीडांगण पण मिळते आणि सगळ्या सोयीसुविधा सुद्धा मिळतात. इतकी दयनीय अवस्था आहे. आणि आज ज्याच्या बापाने जमीन दिली त्याला वसनोट्यातच जाळावं लागलं. हागंदरीमध्ये याला म्हणतात हे लोक बाहेर येतात शौचालयाला, आणि त्याच्या माईला इथंच जाळावं लागलं. आणि त्याची इच्छा होती, त्याला सुद्धा आज हिंग तुमच्या डोळ्यासमोर इथं पोकावं लागलं. गावातले मृतदेह 2 गावचे, आंदेगाव पश्चिम आणि हे आंदेगाव जुनं, त्या 2 गावचे फक्त एवढ्याच जागेत जाळता येतात. त्याच्या 3ऱ्या जागी परमिशन नाही. पण दान जागा कशासाठी दिली त्याच्या वडिलांनं, त्याची इच्छा काय होती याचा कोण काय उल्लेख केला?